टोरेस घोटाळ्यात पैसे अडकलेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय। टोरेस कंपनी स्थापन होऊन जेमतेम वर्ष होतोय, पण 6 महिन्यांपूर्वी पैशांच्या या मोहजालात लोक अडकत असल्याचा संशय पोलिसांना आला होता। त्या अनुषंगाने पोलिसांनी या कंपनीच्या संस्थापकांना नोटीस सुद्धा बजावली होती। पण अनेकदा अशा प्रकरणात जे घडतं तेच याही वेळी घडल्याचं दिसतंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। टोरेस ज्वेलर्स याच कंपनीच्या मोहजाळात अडकून अनेकांनी आपल्या मेहनतीची कमाई गमावली। या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आलाय। मात्र टोरेस घोटाळा प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं दिसून आलं। 6 महिन्यांपूर्वीच टोरेस कंपनीत काहीतरी काळं बेरं घडत असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आला होता। याच संशयातून पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापक आणि संचालकांना तपासासाठी बोलावलं होतं। या संदर्भात पत्रव्यवहारही झाला होता, मात्र अचानक हा तपास थांबला। 29 जून 2024 ला शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या दादर कार्यालयातल्या संस्थापकांना स्मरणपत्र पाठवलं। या स्मरणपत्रात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं। त्यात व्यवसायाच्या प्रारूपाबाबत अधिक माहिती देण्यासाठी सहकार्य करायला सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक विनय माने यांच्या नावानं हे पत्र पाठवण्यात आलं होतं। एवढंच नव्हे तर 2024च्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबई पोलिसांनी असाच पत्रव्यवहार केला होता। टोरेस कंपनीच्या संचालकांना चौकशीसाठी येण्याचे निर्देश दिले होते। मात्र या पत्राचं आणि चौकशीचं पुढे काय झालं, तपास का थांबला, याची कसलीच माहिती समोर आलेली नाही। टोरेस कंपनीचा हा घोटाळा 6 महिन्यांपूर्वीच थांबला असता, पण तसं घडलं नाही। त्यामुळे टोरेस प्रकरणी पोलीसही संशयाच्या घेऱ्यात अडकले। मागच्या वर्षी जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी समन्स बजावलं होतं या कंपनीला। मग तेव्हापासून पोलिसांनी काय कारवाई केली नाही का किंवा कुठला तपास केला नाही का? आता जर काय झालं असं तर मग हे सर्व थांबवता आलं असतं। आता हा तपासाधीन बाब आहे। या सगळ्या गोष्टींकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या अंती आपल्याला कळवू शकू। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ता यानंही कंपनीच्या गैरव्यवहाराबाबत सूचना दिली होती। हा घोटाळा उघड झाल्यानंतर अभिषेक गुप्ताला अटक झाली। मात्र अभिषेक गुप्ताने कंपनीच्या ऑडिटमध्ये आर्थिक गोंधळाबाबत ताशेरे ओढले होते। सीए अभिषेक गुप्ताने 26 डिसेंबरला दिलेल्या ऑडिट रिपोर्टनुसार कुठल्याही कंपनीचं ऑडिट होत असताना कंपनीच्या किमान 2 संचालकांच्या सह्या बंधनकारक असतात। टोरेसच्या संपूर्ण खर्चाच्या तपशिलावर फक्त सर्वेश सुर्वे या एकाच संचालकाची सही होती। दुसरा संचालक व्हिक्टोरिया कोवालंकोची ही सही नसल्याचं ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं। कंपनीने 2024 या आर्थिक वर्षात 4,21,000चा आयकर उशिरा भरला होता। कंपनीनं आर्थिक व्यवहाराचा तपशील, जीएसटी डेटा आणि इतर आर्थिक व्यवहाराचा तपशील नीट ठेवला नव्हता। नियमानुसार 2 लाख रोख रकमेची मर्यादा असताना टोरेस कंपनीनं नियमांचं उल्लंघन केलं। टोरेसमधील कर्मचाऱ्यांचे सॅलरी रेकॉर्डही गायब असल्याची ऑडिट रिपोर्टमध्ये माहिती आहे। कुठल्याही व्यवहारांचा ओरिजिनल डाटा कंपनीनं उपलब्ध केलेला नाहीये। उलट खोटी बिलं आणि बनावट कागदपत्र घेऊन ऑडिट रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय। अभिषेक गुप्ता टोरेस कंपनीचा सीए होता आणि त्यानेच हा घोटाळा बाहेर आणला असा त्याच्या वकिलांचा दावा आहे। अभिषेक गुप्ताच्या जीवाला धोका असल्याचंही वकिलांचं म्हणणं आहे। आम्ही माझ्या क्लायंटसाठी आहो। सीए अभिषेक गुप्ता हे केसमध्ये हे विसल ब्लोअर आहे। विसल ब्लोअर म्हणजे असं असतो की जे स्कॅम उजागर करतो हा पहला माणूस होता जिसने ये स्कैम को बाहर लेके आया। ठीक है, ये स्कैम में सारे इंटरनेशनल माफियाज इन्वॉल्व है, इसलिए उनके जान को खतरा है। जिस दिन से उन्होंने ये स्कैम बाहर लाया उस दिन से उनकी जान को खतरा है। ऑलरेडी हमने इन्वेस्टिगेशन एजेंसीज को बता दिया था कि इस कंपनी में कैसे कैसे स्कैम हो रहे हैं, लेकिन इन्वेस्टिगेशन एजेंसीज उस वक्त उन्होंने एक्शन नहीं लिया। फिर हमको क्या करना पड़ा, यहाँ पे एक प्रोटेक्शन के लिए, उनके जो जान को खतरा है वो प्रोटेक्शन के लिए हम लोग ने यहाँ पे याचिका फाइल की है, जो कि आज डेरे मैडम के पास लगा था। उन्होंने इंस्ट्रक्शन दिया कि आप ईओडब्ल्यू को भी पार्टी बनाओ, तो हम लोग ईओडब्ल्यू को पार्टी बना रहे हैं। टोरेस ही कंपनी फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू झाली। दादर, नवी मुंबई, कांदिवली, भाईंदर अशा ठिकाणी कंपनीची कार्यालय सुरू झाली। ही कंपनी दागिन्यांची, हिऱ्यांची विक्री करायची। दागिन्यांवर किंवा गुंतवलेल्या रोख रकमेवर सुरुवातीला आठवड्याला 4% परतावा मिळायचा। नंतर कंपनीनं व्याजदर वाढवला, आठवड्याला 6% आणि त्यानंतर थेट 11% परताव्याचं आमिष कंपनीनं दाखवलं। याच आमिषाला भुलून ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली। ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त 11% स्कीम लॉन्च करण्यात आली।
त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. कंपनीनं लकी ड्रॉ मध्ये काही जणांना घरं आणि गाड्याही दिल्या. ज्या स्टोरेज कंपनी होती त्यांचे अतिशय म्हणजे ग्लिटरिंग असं ते शोरूम आहे. त्यामध्ये हे त्यांचे काही अशा पद्धतीच्या हाय एंड बॅग्स आणि एकच फॉर्मॅटचं हे सर्टिफिकेट दिलं जायचं. युजली स्टोनच्या सर्टिफिकेटवर त्याचं वजन, कॅरेट आणि वर्ष इतर गोष्टी असतात. हे जे सर्टिफिकेट दिलं गेलंय, हे जे ऑथेंटिसिटी कार्ड आहे, सर्व स्टोन्सला एकच कार्ड दिलं गेलंय. म्हणजे हे इन द मल्टिपल्स ऑफ सम थाउजंड्स हे बनवले गेले आणि ते त्यांच्या हातात दिलं गेलं. काही तिथे गिफ्ट हॅम्पर्स दिले गेले जिथे हे अशा टाईपचं असे अनेक कुपन्स तिथे आहेत जे लोकांना प्रॉमिस केले गेले. तिथे काही पॅम्फलेट्स आहेत आज शोरूममध्ये जिथे हे अपार्टमेंट मिळेल आणि त्यांना गिफ्ट मिळतील. एक कार सुद्धा इथे ते प्रॉमिस केलेलं आहे. तर ह्या सगळ्या प्रकारचा हा स्कीम आहे. अधिक व्याजाच्या आमिषापायी अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई झोकून दिली. टोरेस कंपनीनं जवळपास 500 कोटींचा चुना लावल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये हे खरं आहे, पण पोलिसांच्या अशा ढिसाळ कारभाराला जबाबदार कोण याचंही उत्तर मिळायलाच हवं. भाग्यश्री प्रधानसह पारस दामा, NDTV मराठी, मुंबई.